मी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा वाघ, धंतोली पोलीस स्टेशन, नागपूर शहर। दिनांक 15/7/2025 रोजी आम्हाला सेंट्रल जेल नागपूर येथून फोनद्वारे माहिती मिळाली की सकाळी 8-8:30 वाजताच्या सुमारास बॅरेक क्रमांक 4 छोटी गोल हा जो परिसर आहे सेंट्रल जेलमधला, तिथे कैदी क्रमांक C8879 तुळशीराम लाकडू शेंडे, वय 54 वर्ष, राहणार पवनी, रामपुरी, जिल्हा गोंदिया, याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। त्या माहितीवरून आम्ही जेव्हा सेंट्रल जेलमध्ये त्या घटना घडलेल्या ठिकाणी गेलो तेव्हा मला असे दिसून आले की रंगकाम विभाग आहे सेंट्रल जेलमध्ये, तिथे एका खिडकीला पाठीमागे जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी त्या कैद्याने अंडरवेअरचे जे इलास्टिक असतात त्या सदृश्य दोरीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला होता आणि आत्महत्या केल्याचं आम्हाला दिसून आलं। सदरचा कैदी हा भंडाऱ्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा लागलेली होती आणि बरीचशी शिक्षा त्यांनी भोगलेली आहे, परंतु काही कारणास्तव त्याच्या पत्नीचाच त्याने खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत होता आणि काही कारणास्तव त्याचं मानसिक संतुलन हे बऱ्याच दिवसापासून थोडंसं खालावलेलं असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे थोडा डिप्रेशनमध्ये जाऊन कदाचित हे त्यांनी कृत्य केलं असावं। सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आता घटनास्थळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केलेला आहे, त्याचा आज पोस्टमॉर्टम झालेला आहे। नातेवाईकांकडे आपण तपास करत आहोत त्याच्याकडे, आणि जे पुरावे आहेत जेलमध्ये CCTV असेल किंवा इतर काही साक्षीदार असतील, कैदी असतील त्याच्यासोबत राहणारे, यांच्याकडे आपण त्या अनुषंगाने तपास करत आहोत आणि आपला तपास चालू आहे।